आणि आता एक नजर टाकणार आहोत 10च्या 25 मोठ्या बातम्यांवर। मनसेसोबत आमच्या बैठका झाल्या, मात्र युतीचा अद्याप निर्णय नाही। मनसेसोबतच्या युतीवर उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांची प्रतिक्रिया। एक आमदार असलेल्या पक्षालाही भाजपनं दिल्लीला बोलावलं। रोहित पवारांचं नाव न घेता राज ठाकरेंना टोला, तर भाजप आता घाबरलंय म्हणून घर आणि पक्ष फोडतंय, रोहित पवारांचा निशाणा। हातकणंगलेमधनं राजू शेट्टी यांनी मशालच्या चिन्हावरच लढावं, मशालच्या चिन्हावर लढले तरच राजू शेट्टींना पाठिंबा। हातकणंगलेच्या जागेबाबत ठाकरे गटाचं आग्रही मत। प्रकाश आंबेडकरांचे धाकटे बंधू आनंदराज आंबेडकर अमरावतीमध्ये लोकसभेच्या रिंगणात, कार्यकर्त्यांच्या आग्रहाखातर निवडणूक लढणार, आंबेडकरांची प्रतिक्रिया। शिवसेना नेते अभिजित अडसूळ अमरावती लोकसभा लढणार नाही, प्रहारनं दिलेले दिनेश बुब यांनाच उमेदवारी दिल्यानंतर अडसूळ यांनी घेतली माघार। उत्कर्ष रूपवतेंनी घेतली प्रकाश आंबेडकरांची भेट। शिर्डी मतदारसंघात ठाकरे गटानं वागचौरेंना उमेदवारी दिल्यानं काँग्रेसच्या उत्कर्ष रूपवते नाराज असल्याची चर्चा। काँग्रेसचे ज्येष्ठ नेते शिवराज चाकूरकर यांची सून अर्चना चाकूरकर भाजपमध्ये, फडणवीस बावनकुळेंच्या उपस्थितीत झाला पक्षप्रवेश। भाजपकडनं अभिनेता सनी देओलचं गुरुदासपूर लोकसभा तिकीट रद्द, गुरुदासपूरहून दिनेश सिंग बब्बूला तिकीट। नागपुरात 26 उमेदवार निवडणुकीच्या रिंगणात कायम, शेवटच्या दिवशी एकही उमेदवारानं अर्ज मागे घेतला नाही, तर रामटेकमधनं 7 उमेदवारांची माघार। भाजप आणि शिंदे गटाविरोधात शरद पवार गटाची निवडणूक आयोगाकडे तक्रार, सार्वजनिक पदांवरील नावं स्टार प्रचारकाच्या यादीत दिल्याचा पवार गटाचा आरोप। कार्यकर्त्यांनी आणलेला 20 फुटी केक कापून साताऱ्यामध्ये आमदार शिवेंद्र राजे यांचा वाढदिवस साजरा, कार्यकर्त्यांच्या आग्रहाखातर शिवेंद्र राजे यांनी शड्डूही ठोकला। वाढदिवसानिमित्त उदयनराजे भोसले शिवेंद्र राजेंच्या भेटीला, भाऊ शिवेंद्र राजे यांची भेट घेऊन उदयनराजे यांनी दिल्या शुभेच्छा। अजित पवारांचे भाचे यश पाटील मामी सुनेत्रा पवार यांच्या प्रचारासाठी मैदानात। सुनेत्रा पवारांना लोकसभेची उमेदवारी जाहीर झाल्यानंतर यश पाटील 3 दिवस बारामतीसह ग्रामीण भागाचा दौरा करणार। सोलापूरमध्ये आमदार प्रणिती शिंदेंची रंगपंचमी साजरी, बंजारा समाजातल्या महिलांसोबत प्रणिती शिंदे यांचा रंगोत्सवात सहभाग। भाजपा आमदार राहुल ढिकले यांनी पारंपरिक रहाडीमध्ये उडी घेऊन रंगपंचमीचा आनंद लुटला। नाशिककर पेशवेकालीन रहाडीमध्ये धप्पा मारत साजरी करतात आगळी वेगळी रंगपंचमी। सोलापूर भाजपचे लोकसभा उमेदवार राम सातपुतेंनी रंगपंचमीचा आनंद लुटला। पाणीवेस तालीम इथे युवकांसोबत रंगपंचमी केली साजरी। कोल्हापूरचे मवियाचे उमेदवार शाहू छत्रपतींकडनं माजी सैनिकांसोबत रंगपंचमी साजरी, कोल्हापूरच्या न्यू पॅलेसमध्ये रंगपंचमीचा उत्साह। अमरावतीमधल्या कृषी उत्पन्न बाजार समितीमधील शेतमाल पावसामुळे भिजला, पावसात हरभरा सोयाबीन खराब झाला, लाखोंचं नुकसान। सोलापूरच्या बार्शी तालुक्यामध्ये पुन्हा अवकाळी, काढणीला आलेल्या पिकांचं नुकसान, एकीकडे दुष्काळ तर दुसरीकडे अवकाळीमुळे शेतकरी हवालदिल। भाजपमध्ये पक्षप्रवेश केल्यानंतर लोकसभा उमेदवार नवनीत राणांनी बाजापेठ या भागामध्ये भाजपच्या कार्यालयाला दिली भेट, कार्यकर्त्यांकडून औक्षण करून राणांचं स्वागत, तर भाजपचे खासदार अनिल बोंडे, आमदार प्रवीण पोटेंसह पदाधिकारीही होते उपस्थित।